हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, फक्त 80 सेंटीमीटर ब्लाऊज पीसमध्ये 40 साईज कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते ऑलरेडीच पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केला होता. तर आज मी स्टिचिंग कसं करायचं ते दाखवणार आहे. तर बघा, हा आपला कठोर आहे. इथं बघा, बरोबर असं क्रॉसमध्ये फोल्ड करून घेतला, खालच्या साईडने 1.5 इंच मार्किंग करून घेतलं आणि वरच्या साईडनं 2.25 इंच, कारण उंची आपली 15.5 ब्लाऊजची आहे. बघा, अशी तिरकी टीप मारून घेतली, कपडा उलटा करून घेतला आणि परत कोपरा डबल असा फोल्ड करून डबल टीप टाकून घेतली. बघू शकता, कटोरी खूप सुंदर अशी आपली टक्स आलेला आहे. हा साईडचा भाग आहे. कटोरी थोडीशी 1.5 इंच एक्स्ट्रा पुढे सोडून आपल्याला साईडचा भाग असा व्यवस्थित जॉईन करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही, कुठेही कपडा कटोरी किंवा साईज भाग कुठेही ओढायचं नाही. अगदी हलक्या हाताने 1.5 इंचाचं मार्जिन पकडत आहे असं आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे. अशीच मी डबल टिपसुद्धा ह्याच्यावरून मारून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, आता आपल्याला इथं क्रॉसपट्टी आपण सिंगलमध्ये काढलेली आहे. जो क्रॉस चिन्ह केलेलं आहे ते खालच्या बाजूला सोडायचं नाही. असं थोडीशी बटनपट्टीकडून तिरकी क्रॉसपट्टी करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, इथं थोडंसं 1.5 इंच वरती मी टीप मारलेली आहे. जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा. पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करून आपल्याला अशी दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, आता आपण इथं कपडा आपला कमी असल्यामुळे इथं मी काज बटनपट्टी सिंगल कपड्यातच लावणार आहे. ती व्यवस्थित एकसारखी करून घेतली आणि त्याची अगदी व्यवस्थित अशी बारीक काट मारून घेतली. बघा, आता ही पट्टी आपल्याला खाली फोल्ड न करता डायरेक्ट असं जोडून घ्यायचं आहे, कारण खाली आपल्याला इथं कमरपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. हे आता आतल्या बाजूला अशी फोल्ड केली, अगदी काठावरून दाबटीप मारून घेतली, कपडा पलटवून घेतला आणि पट्टी अशी आतल्या बाजूला व्यवस्थित फोल्ड करायची आणि मोठी आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला हात शिलाई घातल्यानंतर ही टीप उस्तरता आली पाहिजे. अशा हिशोबाने इथं मी मोठी टीप टाकून घेतलेली आहे. बघा, असा सुंदर आपला फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. तर बघा, इथं गळा मी असा एक्स्ट्रा करून परत गळ्याचं कटिंग करून घेणार आहे. अंदाजेच मी इथं घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, आता जे आपण मापाला ब्लाऊज दिलेला आहे ना, तो बरोबर गळा त्या ब्लाऊजला ॲडजस्ट होतो का ते बघायचं आहे. कस्टमरने 1/2 इंच गळा मला कमी ठेवायला सांगितलेला आहे. तर बघू शकताय तुम्ही. बघा, बरोबर आपला गळा झालेला आहे आणि एक्स्ट्रा आपला मार्जिनमध्ये शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे, म्हणजे आपला बरोबर 1/2 इंच गळा कमी तयार होतो. बघा, दुसरा भागसुद्धा मी असाच तयार करून घेतलेला आहे. तो भाग दोन्ही अगदी व्यवस्थित असे एकमेकावरती ठेवून घ्यायचे आहे. बघू शकताय तुम्ही. कुठलाही कपडा खालचा वरचा हलणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला एकसारखं दोन्ही भाग करून घ्यायचे आणि जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीतच आपल्याला पूर्ण गळा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. कपडा सरकवताना हलणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. बघा, आपले दोन्ही भाग वेगवेगळे करून घेऊया आणि थोडंसं इथं परत मी असं एकसारखं लेवल करून घेते. बघू शकताय तुम्ही. बघू शकता, सुंदर असा आपला फ्रंट गळा कटिंग झालेला आहे. इथं सुद्धा अगदी व्यवस्थित असं आपल्याला करून घ्यायचं आहे. आता दोन्ही पार्ट एकमेकावरती व्यवस्थित ठेवून बघायचे आहे, बरोबर आहेत किंवा कमी जास्त झालं आहे हे आपल्याला एकदा चेक करून मी घेतलेलं आहे. तर बघू शकताय तुम्ही, ही आपली बटनपट्टी हुकाची जी आयपट्टी आहे ना, ती मी इथं सिंगलच जॉईन करून घेतलेली आहे. तर मशीनवर हुकाची आय कसे करायचे ते थोडक्यात मी दाखवते. बघा, इथे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घेतला, जराशी टीप मारली, सुई खाली घातली, कपडा फिरवून घेतला, परत तिरकी टीप मारली, सुई खाली ठेवली, परत तिरकी टीप मारली, म्हणजे थोडासा मध्ये गॅप सोडत आपल्याला अशाच पद्धतीने 5 आय करून घ्यायचे आहेत. बघा, अगोदर अंदाजे मी ना असे 5 आयवरती टिक मार करत जाते आणि अशाच पद्धतीने अगदी व्यवस्थित आपल्याला मशीनवरती आय करून घ्यायचे आहेत. इथं आय करताना मी थोडीशी रेग्युलरपेक्षा टीप बारीकच ठेवलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करून शिवला तर 40 साईज 42 साईजचा सुद्धा ब्लाऊज आपला फक्त 80 सेंटीमीटरमध्ये बसतो, पण थोडंसं पेशन्स ठेवून आपल्याला करावं लागणार आहे. तर बघा, आपले मशीनवरचे आय तयार झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही.
अगदी सुंदर असे तयार झालेले आहेत बघा. आपला पॅटर्न गळ्याचं कटिंग वगैरे बघू शकताय. आता आणखीन एकदा मी लावून चेक करून घेते. बघू शकताय तुम्ही सुंदर असा आपला गळा, पुढचा गळा गोल कटिंग झालेला आहे. आता दोन्ही पार्ट खालच्या बाजूने बरोबर आहेत किंवा कमी जास्त आहेत हे चेक करून घ्यायचं. बघा साईडनं सुद्धा मी व्यवस्थित असं चेक करून घेते, म्हणजे फिटिंगमध्ये आपल्याला अजिबात प्रॉब्लेम येत नाही. तर खालच्या साईडनं थोडासा किंचितचा क्रॉस आहे तो व्यवस्थित एक लेवलला मी करून घेणार आहे. बघा आता बॅक पार्ट आपला मी बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये बॅक पार्ट दाखवलेला आहे, म्हणून मी इथं कशा टक्स मारायच्या त्या दाखवलेल्या नाही. तरी पण गळ्याचा बरोबर मध्ये सेंटर करून 4.5 इंच उंचीची व अर्धा इंच रुंदीची आपल्याला पाठीतली टक्स मारून घ्यायची आहे. बघा इथं थोडासा किंचितचा गळ्याला मी आणखी आकार देऊन घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. बॅक पार्ट आपल्याला सवचं ठेवायचा आहे आणि फ्रंटचा पार्ट आपल्याला उलटा ठेवून आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहे. बघा अर्धा इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला शोल्डरला डबल टिप टाकून घेणार आहे. ह्या बाजूची सुद्धा शोल्डर अशाच पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा शोल्डर आपली जॉईन करून झालेली आहे. तर आता आपल्याला गोटची पट्टी घ्यायची आहे. बघा गोटच्या पट्टीसाठी फ्रंटचा गळा मी व्यवस्थित असा पसरवून घेतलेला आहे. बघा गोट नेहमी ह्या तिरकस पट्ट्यामध्ये काढायचा असतो, पण ब्लाऊज आपला पीस कमी असल्यामुळे मी 1-1 इंचाच्या पट्ट्या काढून ते व्यवस्थित अशा जॉईन करून घेतलेल्या आहेत. बघा बरोबर जॉईन केलेली आत बाजू घालून असं अर्धा इंच फोल्ड करून घ्यायची आहे आणि हुक पट्टी जी हुकाची पट्टी आहे तिकडून आपल्याला अशी व्यवस्थित पट्टी जॉईन करत जायचं आहे. सगळीकडे एकसारखं व्यवस्थित मार्जिन पकडत डबल फोल्ड करून व्यवस्थित आपल्याला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने बघा इथं थोडासा कपडा मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून पूर्ण टिप मारून घेतलेली आहे आणि कपडा कट करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. आता आपण जे मार्जिन पकडलेलं आहे ते सगळं एकसारखं लेवलला येईल ह्याची काळजी घ्यायची आणि एक्स्ट्राचं मार्जिन कट करून टाकायचं, म्हणजे गोट आपला सगळा व्यवस्थित येतो. संपूर्ण छोटे छोटे कट्स जे आपण टिप मारलेले ना त्या गळ्याला पूर्ण छोटे छोटे कट्स देत जायचे, म्हणजे आपला गोट व्यवस्थित येतो. बघा हे मार्जिन आतल्या बाजूला पकडायचं, त्याच्यावर अशी पलटी करायची आणि पूर्ण पट्टी अशी गोल आत राऊंडमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. मी आणखी एकदा तुम्हाला दाखवते. बघा अशी पट्टी आतल्या बाजूला पूर्ण फोल्ड करायची. त्या गोटच्या कपड्याच्या आत आपल्याला जे मार्जिन पकडले ते आलं पाहिजे. बघा अशा पद्धतीने करत आणि थोडंसं डाव्या हाताने किंचितशी ओढायची. जो मधी पोकळी गॅप तयार होतो ना त्या गॅपमधूनच आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गोट सुंदर असा बारीक नाजूक आणि गोल येईल. त्यामुळे संपूर्ण असाच गोट मी मारून घेणार आहे. कुठंही गोट मारताना ओढताना अजिबात करायची नाही. अगदी हळूच नाजूक सावकाश असा आपल्याला पूर्ण गोट मारून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा असाच पद्धतीने बघा एकसारखा सुंदर गोट आलेला आहे. पण कपडा एक्स्ट्रा असेल तर तिरक्या क्रॉसपट्ट्याकडूनच तुम्ही गोट मारा, खूप सुंदर येतो. बघा इथे एक्स्ट्रा जे मार्जिन आपण सोडलं होतं ते आतल्या बाजूला असं फोल्ड करून मी गोट मारून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. तिरक्या पट्ट्याने सुद्धा मी गोट ऑलरेडीच व्हिडिओ अपलोड केलेला आहे कसा मारायचा तो. बघा ही आपली बाही आहे. ह्या बाहीला मी 2.5 इंचाच्या ज्या शिल्लक राहिलेल्या कपड्यातून तुकडे होते ना त्यातून अशा मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आणि बघा आतल्या बाजूला पट्टी फोल्ड करायची आणि अशी दाबटीप मारून घ्यायची. अशाच पद्धतीने दुसरासुद्धा भाग आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा याच्यावरसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी दाबटीप टाकून घ्यायची आहे. बघा जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघा दुसरासुद्धा भाग मी असाच तयार करून घेतलेली आहे. दुसरीसुद्धा बाही मी अशीच तयार करून घेतलेली आहे. बघा खालच्या बाजूने आपल्याला फक्त 1 इंच दुमडपट्टी दुमडायची आहे. त्यासाठी अगोदर मी बारीक अशी त्याचे काट मारून घेते आणि बरोबर 1 इंचावरती मी टिक मार केलेली आहे. तेवढाच आतल्या बाजूला मोठी टीप टाकून फोल्ड करून घेणार, जेणेकरून हातशिलाई घातल्यानंतर आपल्याला ती टीप उस्तरता येईल.
बघा आपली बाही तयार झालेली आहे. आता जो आपण पॅटर्न तयार केलेला आहे तो सव्वाचा ठेवायचा, बाही उलटी ठेवायची. बॅक साईडचा भाग बॅक साईडला, फ्रंट साईडचा भाग फ्रंट साईडला बघून व्यवस्थित अशी बाही जुळते, जॉईंट होते किंवा नाही हे मी अगोदर चेक करून घेते. बघा आपली बाही अगदी व्यवस्थित परफेक्ट जॉईन होते. थोडंसं अर्धा पाऊण इंच कपडा एक्स्ट्रा सोडत व्यवस्थित अशी बाही आपल्याला जॉईन करून घ्यायची. बाही जोडताना अजिबात ओढायची नाही. कपडा ओढला तर ताण पडतो आणि कपडा ओढला जातो असं सुरकुत्या पडतात किंवा खेचल्यासारखा दिसतो. बघा अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची. ह्याच्यावरून लगेच मी डबल टीपसुद्धा मारून घेतलेली आहे. बघा आता बाही आपली बरोबर 5.5 इंच तयार झालेली आहे. मी चेक करून घेते. बाहीची दोन्ही टोकं एकत्र करायची. ब्लाऊज सव्वाचा करून आपल्याला एक कवर शिलाई 1/2 इंचाची मारून घ्यायची आहे. काखेतली दोन्ही टोकं, दोन्ही शिलाई आपल्याला खालच्या बाजूला आल्या पाहिजेत. बघा असं जॉईन करून एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला. इथं थोडासा तिरका क्रॉस आहे, तो पाटीतली पट्टी लावताना आपला ॲडजस्ट होतो. ह्या बाजूची सुद्धा बाही मी अशीच तयार करून घेतलेली आहे. आता पाटीतली पट्टी आपल्याला जॉईन करायची. ही पाटीतली पट्टीसुद्धा आपल्याला स्ट्रेट 1-1 इंचाच्या पट्ट्याकडून मी जॉईन करून घेतलेल्या आहेत. ही सुद्धा आपल्याला पट्टी सिंगल जोडायची आहे. बघा इकडून पट्टी अगोदर पुरते का नाही हे चेक करून घेते. बघा थोडंसं अर्धा इंच मार्जिन फोल्ड करत आपल्या असाला पट्टी अशी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. बघा आता इथे तिरकस कपडा आपला जो आपण सोडला होता ना तो ॲडजस्ट करत आपल्याला जसा आहे तसा ॲडजस्ट करत आपल्याला तिरका असा जोडत घ्यायचा आहे. तो अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून आपल्याला पूर्ण पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. बघा एक्स्ट्रा सोडलेला मी आतल्या साईडला फोल्ड केला. आता ही पट्टी बाहेरच्या साईडला अशी फोल्ड करायची आणि अगदी काठावरून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आता पट्टी आतल्या साईडला फोल्ड करायची आणि मोठी टीप टाकून घ्यायची, जेणेकरून हात शिलाई घातल्यानंतर आपल्याला टीप उस्तरता येईल. बघा आता ब्लाऊज उलटा करायचा आहे. ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि 1/2 इंचाची आपल्याला कवर शिलाई आणखी एक मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला अशीच कवर शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे. आता फिटिंग तयार ब्लाऊजची कमर व दंडगीर किती आहे हे चेक करून घ्यायचा आणि जे आपण शिवलेलं ब्लाऊज आहे त्याची सुद्धा कमर आणि दंडगीर मोजून घ्यायचा. बघा ह्याची कमर तयार आपली 36.5 आहे आणि ह्याची कमर तयार आपल्याला 39.5 आहे आलेली आहे. म्हणजे 3 इंच आपल्याला एक्स्ट्रा होतं. 3 इंच तर आपल्याला हवा आहे किती 36. मग 3 इंच राहतं. त्या 3 इंचाचा निम्मा भाग करायचा 1.5 इंच, परत 1.5 इंचाचा भाग निम्मा भाग करायचा किती येतं 1/2 इंच. बरोबर एक साईडला बघू शकताय तुम्ही, एक साईडला आपल्याला 1/2 इंचावरती असं टिक मार्क करून घ्यायचे आहे. बघू शकताय तुम्ही. आणि दंडगीर 6.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचं आहे. आणि हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला एकत्र पट्टीने असं जसं आहे तसं जोडून व्यवस्थित असं आपल्याला घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा अशा पद्धतीने दोन्ही पॉईंट्स व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहेत. 1/2 इंचाच्या अंतरावरती आपल्याला 3 टिपा मारून घ्यायच्या आहेत. बघू शकताय तुम्ही. अगदी व्यवस्थित फिटिंग असं करून घ्यायचं. ह्या बाजूचं सुद्धा फिटिंग असंच करून घेणार आहे. कुठेही आपल्या कमरपट्टीला जी बाहीची आपण दुमडपट्टी आहे त्याला कुठेही फोल्ड पडणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित असं दोन्ही साईडचं फिटिंग करून घ्यायचं आहे. फायनली आपला ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे. खूप सुंदर असा 80 सेंटीमीटरमध्ये 40 साईजचा ब्लाऊज बसलेला आहे. तर बघू शकताय तुम्ही. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.